शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचं आजचं हे अधिवेशन रनिंग स्टाफचं आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या निमित्ताने उपस्थित असलेले आमदार आमचे महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सदस्य आणि शिवसेनेचे आमदार म्हणून ज्याने काम केलेलं आहे ते रमेश कोरगावकर, माझे सहकारी संजय जोशी, भाभी देव, आमच्या महापौर आंबेकरताई आणि उपस्थित रेल कामगार सेनेचे सगळे सदस्य बंधू भगिनींनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने केंद्र सरकारच्या अनेक आस्थापनांमध्ये स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना झाली, परंतु काही ठराविक 1-2 असे युनिट आहेत की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने युनियनची स्थापना झाली। त्यामध्ये रेल्वे युनिट हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। रेल्वे आहे, आरसीएफ आहे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यानंतर माननीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने आज मला अभिमान वाटतो रेल कामगार सेनेचा गौरव करायला। आज एवढ्या वर्षाच्या आपल्या शिकवणीमुळे केवळ युनियन स्थापन करणं म्हणजे रशीद जमा करणं नाही, युनियन स्थापन करणं म्हणजे युनियनबाजी करणं नव्हे, तर युनियन म्हणजे खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी न्याय देणारी निर्माण झालेली ती संस्था आणि कर्मचाऱ्यांना न्याय देत असताना प्रिन्सिपल एम्प्लॉयर जो असतो त्याचं सुद्धा हित सांभाळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आज तरी मी अभिमानाने सांगू इच्छितो साहेब, आज एवढ्या वर्षाच्या अथक प्रयत्नातून आज आपली रेल कामगार सेना संपूर्ण कोकण रेल्वेमध्ये पुनश्च एकदा रेकॉग्नाइज युनियन झाली दुसऱ्या वेळेला, आणि त्याचबरोबर मध्य रेल्वेमध्ये सुद्धा आपल्या शिवसेनेच्या रेल कामगार सेनेने रेकॉग्नायझेशनचा ठसा उमटवलेला आहे। हे खऱ्या अर्थाने आपल्या मार्गदर्शनाचं असलेलं फलित आहे। सदैवाने भाभी देव सारखा एक निष्ठावंत आणि झपाटलेला कार्यकर्ता, संजय जोशी आणि त्यांची सर्व टीम एक अत्यंत हुशार, अभ्यासू आणि कर्मचाऱ्यांच्या प्रती खूप अभ्यासपूर्ण प्रशासनाकडे बाजू मांडणारे प्रतिनिधी मिळाले आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने रेल कामगार सेनेचं टीम आहे, त्यांचं कौतुक आहे की आज तरी मध्य रेल्वे असो किंवा कोकण रेल्वे असो, शिवसेनेच्या रेल्वे कामगार सेनेचा आवाज हा सतत घुमत राहिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तो कायम राहील, त्यामध्ये कोणतीही शंका नाही। आता राहिली पश्चिम रेल्वे, त्याचं उत्तर भाभी आणि संजय तुम्हीच मंडळी द्याल आणि पुढे पादाक्रांत कराल, पण कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। कोकण रेल्वेचे तर आमचे लँड लुजरचे खूपच प्रश्न आहेत, हजारोच्या संख्येने आज लँड लुजर आहे। त्याचबरोबर कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करण्याचा महत्त्वाचा विषय आहे, पण तो करत असताना कोकण रेल्वे हा स्वतंत्र झोन तयार करायचा आणि त्यामुळे कोकण रेल्वेच्या सध्याच्या कोणताही धोका बसणार नाही ही मागणी मागच्या 7 ते 8 वर्षापासून आम्ही लावून धरलेली आहे आणि लवकरच ती पुरी होत असताना कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताला कोणती बाधा येणार नाही याची मला खात्री आहे। भारतीय रेल्वे मधल्या सुद्धा कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। स्पार्ट सारखा जो कडक कायदा आहे त्यामध्ये जो नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे आमच्या मोटरमन आणि चालकांना, तो बऱ्याच वेळेला डावलला जातो। त्यांच्यावर असलेला मानसिक ताण, त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांच्या विश्रांतीची अपुरी व्यवस्था, अख्ख्या कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये पसरलेले रेल्वेच्या रुळांचं जाळं, त्याच्यातून आपली रेल्वे सुरळीत चालवणं, मग मेलगाड्या असतील, मालगाड्या असतील आणि सुरक्षित प्रवास करून घेणं, यासाठी आपला रनिंग स्टाफ कुठेही कमी पडत नाही, परंतु त्याच्यावर पडणाऱ्या मानसिक ताणातून त्याला कुठेतरी रिलॅक्सेशन मिळण्याची आवश्यकता आहे। त्याचा वेटिंग रूम असेल, त्यांचा चेंजिंग रूम असेल, त्यांचा ड्युटी अवर्स असतील, ओल्ड पेन्शनचा तर महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ओल्ड पेन्शन हा जो कर्मचाऱ्यांचा
एक नैतिक अधिकार आहे, त्याची मागणी सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली आहे। त्यामध्ये आम्ही हा प्रश्न लावून धरणार म्हणजे धरणार आहोत। नुकताच आता कोकण रेल्वेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। दादर पासून कोकण रेल्वेच्या गाड्या सुटल्या पाहिजे, त्या आता दिव्यावरून सुटतात। त्यामुळे उपनगरातल्या लोकांना जर दिव्याला जायचं झालं तर केवढा मोठा प्राणायाम करावा लागतो हे अनुभव सगळ्यांनाच आहे। म्हणून रेल्वे कामगार सेनेने पुढाकार घेतलेला आहे, आम्ही कोकणवासियांनी पुढाकार घेतलेला आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे की जर यापूर्वी आम्हाला उत्तर दिलं जायचं की दादरला प्लॅटफॉर्म नाही, पण आता त्याच दादरच्या प्लॅटफॉर्मवरून उत्तरेकडच्या पॅसेंजर ट्रेन धावू लागल्या आणि आमची कोकण रेल्वे मात्र दिव्यालाच अडकलेली आहे। आणि म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला रेल कामगार सेनेच्या वतीने सांगितलेलं आहे, जर 1 मार्च पूर्वी दादरवरून दादर रत्नागिरी गाडी सुटली नाही तर पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशान्वये आम्ही गोरखपूर आणि बलिया गाड्या दादरवरून सोडू देणार नाही, ही कडक इशारा आम्ही दिलेला आहे। आणि मला खात्री आहे रेल्वे प्रशासन त्याला प्रतिसाद देईल असं गृहीत धरतो। आज सुद्धा या रनिंग स्टाफच्या अधिवेशनामध्ये पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आलेले आहेत। मी त्यांच्या मार्गदर्शनाला फार विलंब न लावता मी माझं विचार याच ठिकाणी संपवतो। एक अध्यक्ष रेल कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी उद्धव साहेबांनी मला दिली, त्याबद्दल उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।